नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता खरेने एक प्लॅन केलेला असतो. खरेने अद्वैतची स्टाईल केलेली असते. अगदी अद्वैतसारखी जी काही दाढी आहे, अगदी सेम टू सेम आपला चेहरा त्या दाढी सारखा रंगवलेला असतो आणि आता कोटसुद्धा घातलेला असतो. अद्वैतसारखे एकदम सेम टू सेम कपडे घालून एकदम वेशभूषा त्याच्यासारखी केलेली असते आणि ती आता फाईल हातामध्ये घेते आणि आता एकदम अशी अद्वैतची स्टाईल करत ती बोलत असते. तेवढ्यात आता अद्वैत आतमध्ये येतो. तेव्हा कलाही अगदी अद्वैतप्रमाणे सेम टू सेम फोनवर जसा तो रागवत असतो, जसे ऑर्डर सोडत असतो, अगदी कला तसेच करते. तेव्हा आता अद्वैत हे पाहतच असतो आणि कलाला खरे असे म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स मिस्टर वर्मा, माझ्या वेळेची काही तुम्हाला किंमत आहे की नाही? कोण आहे मी? असे ती आता अद्वैतचं एकदम स्टाईल करत बोलते आणि जेव्हा वळून पाहते तर अद्वैत समोर असतो. तेव्हा अद्वैत तिच्या पायापासून तिच्या केसापर्यंत पाहतो आणि विचारतो की अगं खरे हे काय केलंस तू? तेव्हा कला म्हणते की काय केलंस म्हणजे? तेव्हा कला सुद्धा अगदी तो जे काही बोलतो तेच बोलते. तर अद्वैत तिला विचारतो की मी तुला काय विचारतो? तर कला सुद्धा तेच म्हणते की मी तुला काय विचारते? तेव्हा आता लगेच अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की मी जे बोलतो ते रिपीट का करते तू? तेव्हा कला तरी सुद्धा तेच रिपीट बोलते. तेव्हा अद्वैतला आणखीन राग येतो. तो चिडतो आणि आउट ऑफ माइंड यू असं जेव्हा तो म्हणतो तर कला म्हणते की हो तेच ते. आणि ती आता अद्वैतला उत्तर देते की मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. कोल्हापूर मधील फेमस ज्वेलरी चांदेकरांच्या फॅमिली मधला मी सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि हे जे काही आहे ना ते सगळं मी सांभाळतो. ब्ल्यू कलर माझा फेवरेट कलर आहे. अरे यार, हे तर साम्यच झाले. आणि असून दे, ब्लॅक कलर हा माझा फेवरेट कलर आहे. बाय द वे जे काही सेम नंबर 2 आहे तर आपल्याला बाय द वे मला सूटमध्ये कॉफी ग्रीन कलर खूप छान दिसतो आणि जे काही पोह्यामध्ये मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता असतो तो सगळं काही बाजूला करून मी खातो आणि हे पण खरं तर साम्यच आहे. परंतु बाकी मात्र नात्यात साम्य नसेल तर मला हे नातं नाही टिकवायचं. तेव्हा मात्र आता अद्वैत एकसारखा पाहतच असतो. तर कला हसून म्हणते की चांदेकर, अरे बघ ना, मी अद्वैत चांदेकर झाले आणि हे बघ मी अद्वैत चांदेकर आणि माझ्या भसाड्या आवाजात मी तुला सुरेल असं गाणं ऐकून दाखवतो. तेव्हा आता लगेच अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की काय नॉनसेन्स पण आहे हा? तर कला सुद्धा आता तेच रिपीट बोलते की काय नॉनसेन्स पण आहे हा आणि हीच माझी स्टाईल आहे आणि आपल्यामध्ये कोणतंही असं साम्य नसेल तर मला हे नातं नाही टिकवायचं. तेव्हा आता कला अद्वैतची गंमत करण्यासाठी ही चाल तुरू तुरू केस उडते भुरू भुरू असं गाणं म्हणते. तेव्हा मात्र आता अद्वैतला इतका राग येतो. अद्वैत रागाने तिला शटअप असे म्हणतो, स्टॉप इट. तेव्हा आता कला सुद्धा म्हणते की हो स्टॉप इट. तर अद्वैत विचारतो की माझ्या कपड्यांना हात लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली? अद्वैत विचारतो की माझ्या कपड्यांना हात लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्या कपड्यांच्या बाबतीत मी किती परफेक्ट आहे तुला माहिती आहे का? माझ्या कपड्यांना कोणी हात लावलेला सुद्धा मला चालत नाही. तेव्हा कला सुद्धा तेच पुन्हा रिपीट बोलते. तर अद्वैत आता पूर्णपणे वैताग. तेव्हा अद्वैत म्हणतो की नॉनसेन्स. तर लगेच कला सुद्धा म्हणते की नॉनसेन्स. तर अद्वैतला इतका राग येतो. अद्वैत लगेच म्हणतो की बंद कर ही नाटकं. काय नॉनसेन्सपणा लावला हा? दोन व्यक्तीमधील नातं टिकवण्यासाठी त्या व्यक्तीमधील फरक हे कळणं आपल्याला खूप असं गरजेचं आहे. मी काहीतरी सिरियसलीपणे तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मात्र बालिशपणा करते. असे कपडे घालून कोणीही अद्वैत चांदेकर होत नाही. त्यासाठी बुद्धी असावी लागते, जी बुद्धी तू गहाण टाकली. आणि आता मला मात्र असं वाटायला लागलं की हा सर्व बालिशपणा मी का केलं असेल, कारण ज्या व्यक्तीची पोज नसेल तर तिला काय कळणार आहे? तेव्हा अद्वैत लगेच रागाने त्या फळ्याजवळ येतो आणि कलाला म्हणतो की हे बघ, हे जे काही येथे लिहिलेलं आहे त्या सगळ्याची तुझ्यात कमतरता आहे. एक माणूस म्हणून ती सर्वात अगोदर त्या चुका तू सुधार. तेव्हा आता कलाला इतकं म्हणजे वाईट वाटलेलं असतं. तिच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी आलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत रागाने पुन्हा कलाची जी काही बाजू आहे, भिन्नता, यापुढे लिहितो की या खरेमध्ये बालिशपणा अगदी ठासून भरलेला आहे. तेव्हा कलाला आणखीन वाईट वाटतं. कला खूप रडते. तेव्हा कलाही आपल्या डोळ्यातील गॉगल काढते आणि गॉगल बाजूला घेऊन ती मात्र आता इतकी रडत असते आणि मनात म्हणते की चांदेकर, अरे तुलाच आपल्या नात्यातील जे काही नात्यातील साम्य आणि तसे जर मी तुला करून दाखवले नसते, तू तर नातं हे तोडून टाकलं असतं. अरे मी तुला कसं सांगू, कसं समजावू की कोणतंही नातं एक वेगळं असलं तरी सुद्धा तो वेगळेपणा एकमेकांनी समजून घेतला की तर ते नातं कायमचं टिकतं रे. तेवढ्यात आता आबा रूमच्या बाहेर येतात आणि अद्वैत खाली येत असतो. आबा हे अद्वैतकडे पाहतात कारण अद्वैत खूप असा टेन्शन मध्ये असतो. तेव्हा आता आबा लगेच म्हणतात की याचं आता नेमकं काय बी नसलं असेल.
कलाबरोबर भांडण, मग देवी आई या दोघांचं भांडण झाले की काय म्हणून आबांना आता टेन्शन येते। मग आई हे असं का होतंय, आमच्या घराण्याचा शाप हा पुढच्या पिढीला सुद्धा लागू होतो की काय? देवी आई असं होऊन देऊ नको, क्षमा कर देवी आई, मला अस्वस्थ वाटते की आता नक्की काय होईल। अद्वैत आता इतका तावताव बाहेर गेला म्हणजे कला तर ठीक आहे ना, म्हणून आता आबांना कलाची काळजी वाटते, म्हणून आबा लगे कलाला बघायला हवं असे बोल। आबा घाईने आता तिकडे कलाच्या रूम मध्ये येतात तर कला बिचारी आपली खूप अशी रडत असते। तेव्हा आबा येतात, तिच्या खांद्यावर हात ठेवतात, कला बाळा काय झालं असं विचारतात तर कलाला आणखीन रडायला येतं। कला काय झालं अगं, तू ही कापड का घातलीस, तुमच्यामध्ये काही भांडण झाले का रडतेस तू? तेव्हा आता कला म्हणते की भांडण नाही, परंतु आमच्यात वाद झाले। तेव्हा आता आबा विचारतात की अगं पण नेमकं काय झालं असं? तेव्हा कला रडतच म्हणते की हे बघा आजोबा, त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या नात्यामध्ये जर समानता नसेल तर नातं हे टिकवण्यात काहीच असा अर्थ नाही, आणि आजोबा आमच्यामध्ये काहीतरी असं साम्य वाटावं म्हणून मी अशी त्याच्यासारखी तयार झाले, परंतु त्याला मात्र हे सगळं नाही आवडलं आणि त्यामुळे तो चिडून निघून गेला। तेव्हा आता आबा म्हणतात की अगं पण त्याने भडकायला नको होतो, त्याने उलट तर हसायला पाहिजे होतं, तुम्ही दोघं समान आहे हे दाखवण्यासाठी ही पद्धत, अगं समानता ही विचारात आणि आचारात असायला हवी, पेहरावात नाही। तेव्हा कला म्हणते की आजोबा अहो हे सगळं काही मला कळतं, पण हे चांदेकरला मी कसं दाखवून देऊ बरं? तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की एका आईच्या पोटी जन्मलेले, एका नाडीने जोडलेले जुळी मुलं असतात तर ती सुद्धा कुठे स्वभावाने सारखी असतात, आणि तुम्ही तर जोडलेली नाती आहे एकमेकांशी, मग ती नाती कुठे सारखी असणार? एका आईची लेकरं ही सारखी नसतात। त्यानंतर अद्वैत ऑफिस मध्ये आलेला असतो, आपल्या कॅबिन मध्ये असताना तो आता खुर्चीवर बसून सारखा आता कलाने जे काही पेहराव केलेला आहे त्याचा तो विचार करत असतो। सारखे ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात जेव्हा कलाही आता अद्वैत आणि घरातील सर्वजण जेवण करत असतात, तर आता कलाही आता आपल्या आईशी म्हणजे संगीता खरे यांच्याशी बोलत असते। तेव्हा सांगवी मिरच्या म्हटल्यानंतर कलाही खूप जोरात ओरडते की आई तुम्हाला का सांगितलं नसेल। या सर्व क्षणाची आता अद्वैतला आठवण होते आणि तो आता ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करतो की जे काही सरोजने त्याला सांगितलेलं आहे त्या सुद्धा गोष्टी, तुम्ही दोघंही एकमेकांशी कम्फर्टेबल नाहीत याचा अद्वैत तू नीट विचार कर, आणि तुमच्यामध्ये हे जराही साम्य नसेल तर लगेच सरळ तू वेगळा हो, त्या मुलीशी असणारं नातं तोडून टाक, आणि हे बघ जी मुलगी म्हणजे ती मुलगी तुझ्याशी अगदी कधी कधी चांगलं वागते कारण ती माणुसकी जपण्यासाठी चांगलं वागेल असेल, तसं काही नाही, आणि ती मुलगी फक्त स्वतःची पोझिशन जपण्यासाठी हे सर्व तुझ्याशी असं वागते। तेव्हा अद्वैत आता या सर्व गोष्टीचा विचार करून मनात म्हणतो की सिरियसली एखाद्या व्यक्तीने किती असं बालिश असावं, या खरेमध्ये जरा सुद्धा मॅच्युरिटी नाही। मी इतक्या सिरियसली गोष्टी करतो आणि तिला अख्खा टाइमपास वाटतो, एखाद्याच्या रिलेशनशिपला असा ती योग्य वळण देते, म्हणजे तोडण्याचा जरी हा निर्णय असला पण तरी सुद्धा तिला ही सगळीकडे जे काही कॅज्युअलीच बघण्याचा तिचा दृष्टिकोन असतो, ती जे काही वागते ना ते असं कोण करू शकतो, आणि हाच आमच्या नात्यामधील एक खूप मोठा असा डिफरन्स आहे, ती अशा गोष्टीकडे सिरियसली नाही बघू शकत, मग अशी मुलगी माझी लाईफ पार्टनर कशी असू शकेल? भलेही तिने मला वाचवलं असेल, हॉस्पिटलमध्ये नेलं असेल, उत्तम डिझाईन्स करून तिने माझ्या कंपनीचा खूप मोठा फायदा सुद्धा करून दिला असेल, परंतु ह्या सर्व गोष्टींमुळे मी तिच्याशी मात्र आयुष्यभराची पार्टनरशिप नाही करू शकत। त्या मुलीमध्ये निगेटिव्ह पॉइंट्स जास्त आहे, आज ती जे काही वागली त्यावरून माझी 60% अशी खात्री पूर्णपणे पटली की जे काही आई मला सांगते ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे जे काही उरलेले 40% आहे त्याकडे आता अगोदर जास्त लक्ष द्यावं लागेल। त्यानंतर आता इकडे आबा कलाला सांगतात की हे बघ मला तर असं वाटतं की नातं जेव्हा घट्ट होते की काही त्या नात्यामधील समानता आणि काही गोष्टी मात्र ह्या समान तर काही विरुद्ध असतात, एकदा मन जुळले की झाले, म्हणजे समद्या गोष्टी ह्या आपोआप जुळून येतात। अगं तुला म्हणजे सांगतो माझी बायको शारदा म्हणजे अद्वैतची आजी, ती सुद्धा अद्वैत सारखी अगदी हुशार होती, उच्च शिक्षित होती, तिची भाषा शुद्ध होती, ती खूप शिकलेली होती, त्यामुळे माझ्यापेक्षा सुद्धा तिला चांगला नवरा मिळाला असता, म्हणजे पिढीच्या उत्कर्षात किंवा घरच्या कोणत्याही कार्यक्रमात म्हणा ती नेहमी उजवी म्हणजे पुढेच असायची, आणि ते पण सर्वांच्या अगोदर। आमच्यामध्ये साम्यपेक्षा फरक जास्त होते, परंतु एक मात्र आमच्या दोघांची मनं ही एकमेकांशी जुळलेली होती, तेव्हा जो काही आमच्यामध्ये फरक होता तो फरक सुद्धा आम्हाला छानच वाटायचा, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एकदा कमी पडला तर दुसरा लगेच त्याला तो भरून काढायचा, आणि आमच्यामध्ये ज्या गोष्टी सारख्या होत्या त्या मात्र आम्ही आनंदाने जगायचो। असं करत करत आमचा संसार सुद्धा झाला। आमच्या चांदेकरांकडे मोठी सून ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते असं म्हणतात, त्यानंतर ती घरची लक्ष्मी होती, आणि त्यानंतर सरोज, आणि सरोज नंतर तू। अगं हे बघ तूच आता या घरची लक्ष्मी आहे, अद्वैतच्या पाठीमागे तू खंबीरपणे उभी राहिली, आणि आज मात्र तो तुझ्यावर इतका चिडला तर तू लगेच मुळमुळ रडत राहिलीस, आणि तेव्हा आता कला
म्हणते की आजोबा थांबा, माझ्या आईचा फोन येतोय. तेव्हा आता संगीताचा कॉल तिला येत असतो. तर आबा म्हणतात की बरं बरं घे की मग फोन. तेव्हा आता कला ही आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि संगीताचा कॉल घेऊन म्हणते की बोल ना आई. तेव्हा आता संगीताने कलाला तिकडे बोलावलेलं असतं. तर कला म्हणते की हो आई येते आणि बाय करून ती आता फोन ठेवते. त्यावर आता आबा सुद्धा म्हणतात की बाळा जा, तू घरी जाऊन ये, एकदा घरी जाऊन आल्यानंतर तुला थोडंसं बरं वाटेल, मनाला हलकं वाटेल आणि चल आता मी सुद्धा येतो. तेव्हा कला म्हणते की थँक्यू आजोबा. तेव्हा कला लगेच चेंज करते आणि आपल्या आईच्या घरी येते. आईच्या दाराशी आल्यानंतर आता अद्वैत तिच्याबरोबर जे काही वागलेलं आहे ते सर्व क्षण तिला आठवतात. सारखं तेच आठवतं की अद्वैत तिला म्हटलेलं असतो की दोन व्यक्तीमधील नातं टिकवण्यासाठी त्यांच्यातील साम्य आणि त्यांच्यातील फरक या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा आणि तो साम्य आणि फरक आपल्याला कळणं हे गरजेचं आहे. कधीही असे कपडे वगैरे घालून कोणी अद्वैत चांदेकर होत नसतो आणि त्यासारखी माझ्यासारखी बुद्धी असायला हवी असते. जी बुद्धी तू गहाण टाकली याचा आता कलाला खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता कला या सर्वाचा विचार करून देवी अंबाबाईला म्हणते की देवी अंबाबाई, अगं तुझ्या मनात नेमकं काय असतं की ह्या दोन लग्नगाठी बांधताना? अगं देवी आई, तू तर माझी अशा माणसांची गाठ बांधलेली आहे, मग आमची जोडी ही जुळवण्यामागे नक्की तुझ्या मनात काहीतरी असं होतं. हे सगळं त्याला पटवून देणं हे फक्त त्याला अवघड नाही तर अशक्य आहे. आणि खरं सांगायला गेलं की त्याने हे जे काही नातं आहे ते नातं मी अगदी मनापासून टिकवण्यासाठी प्रयत्न करते आणि आतापर्यंत त्यासाठी मी प्रयत्न सुद्धा खूप केले, परंतु त्याला हे समजेपर्यंत खूप उशीर व्हायला नको. ह्या महिना अखेरपर्यंत मी जर त्याला हे सर्व पटवून देऊ शकले नाही तर मग काय करायचं. म्हणून कला आता ह्या सर्वाचा विचार करत आत येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती लगेच संगीताला मागून येऊन मिठी मारते. तेव्हा मात्र आता संगीता हसून विचारते की काय झालं, आज माझी वटसावित्री अगदी शांतपणे गमगुमानी का आली, नाहीतर नेहमी कशी दवंडी पिटतच येत असते. तेव्हा आता कला ही रडत असते. संगीताला अगदी पाठीमागून ती चिटकलेली असते. तेव्हा आता कला घाईने डोळ्यातील पाणी पुसते. तर संगीता तिला जवळ घेते आणि विचारते की काय ग कला, आणि उगाच या गालाच्या शिरा ताणून खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करू नकोस, मला कळतं. कला, अगं बाळा काय झालं. तेव्हा आता कला म्हणते की अगं आई कुठे काय, काहीच नाही झालं, मी आले म्हणजे काहीतरी झालेलं असतं म्हणून येते का. अगं आई बाहेर ऊन बघ ना, अगं किती ऊन आहे ते, आणि थांब मी माझ्या बाळाला पाणी घेऊन येते. आणि हे बघ मी माझ्या बाळाला आता लिंबाचं हे सरबत सुद्धा करून ठेवलेलं आहे, त्याचं मी सरबत करून तुझ्यासाठी घेऊन येते. म्हणून आता संगीता ही आतमध्ये जाते, परंतु कलाला आता तरी सुद्धा अद्वैतचं जे काही बोलणं आहे ते इतकं तिच्या जहरी लागलेलं असतं आणि तिला सारखे सारखे तेच आता तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि तिच्या मनात ते आठवत असतं. अद्वैत आता तिला तोंडावर म्हणलेलं असतं की जी अक्कल माझ्यासारखी आहे ती तुझ्याकडे नाही, जी अक्कल आहे ना तुला ती गहाण टाकलेली आहे. त्याच विचारात ती असते. तर तिच्यासाठी तेवढ्यात सरबत घेऊन येते आणि कलाला म्हणते की हे घे. तेव्हा कला आता विचारातून बाहेर येते आणि सरबत पिऊन आता ती आईला म्हणते की खरंच जगात भारी आहे. तेव्हा संगीता आता तिला हाताला धरून खाली शांतपणे सोफ्यावर बसवते. तेव्हा आता इतके दिवसातून आपली कला घरी आलेली असते, म्हणून आता संगीता सगळ्यांची विचारपूस करते. सर्वात अगोदर आपले जावई बापू यांच्याविषयी विचारते की काय ग ते कसे आहेत. तर कला आता थोडीशी खाली मान घालत म्हणते की बरे आहेत आणि तो ऑफिसला गेलेला आहे असं सांगते. तेव्हा आता संगीता विचारते की अगं बरं कला, आणि त्यांना सांगवी मिरच्या आवडतात का. तेव्हा आता कला थोडीशी नाराज होऊन म्हणते की काय माहिती. संगीता म्हणते की अगं काय माहिती म्हणजे असं का म्हणते. 1 वर्ष झालं अगं कला तू त्याच्याबरोबर संसार करते, मग नवऱ्याच्या आवडीनिवडी तुला माहिती असायला नको का. तेव्हा आता कला नाराज होऊन म्हणते की आई तुम्हाला मुद्दाम चांदेकर विषयी विचारते ना. तेव्हा आता संगीता म्हणते की कला हे बघ, जो काही हा चेहरा आहे ना तुझा भडलेला तो तुझ्या आईला समजतो, आणि हे बघ कसे आहे की जावई बापूंचा जरी इतकासा जरी तुझ्या मनामध्ये विचार आला तरी सुद्धा तो पूर्णपणे तुझ्या चेहऱ्यावर उमटतो. तेव्हा आता कला सर्व काही आईला सांगायचं ठरवते. ती लगेच संगीताला म्हणते की आई हे बघ, चांदेकरला असं वाटतं की आमच्या नात्यामध्ये साम्य कमी आणि फरकच जास्त आहे, म्हणजे आमच्या दोघांच्या नात्यामध्ये साम्य असं काहीच नाही असं त्याला वाटतं, आणि नात्यामध्ये जर साम्य कमी असेल आणि फरक जास्त असेल तर ते नातं टिकवण्यात काय अर्थ आहे असे त्याला वाटते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर संगीताला तर खरंच धक्का बसतो. जावई बापू कसला विचार करतात. संगीता आता कलाला म्हणते की अगं कला हे काय नवीन आता, आणि जावई बापू हे कधी बोलले. तेव्हा आता कला म्हणते की कुणास ठाऊक, परंतु हल्ली मात्र त्याने हे खूळ जास्त डोक्यामध्ये घेतलेला आहे ग आई. त्यावर आता संगीता म्हणते की बाळा कला, अगं तू त्याला समजाव. संसारात जर एकाने सांडलं तर ते दुसऱ्याने आवरायचं असतं, एकाने हरवलं तर ते दुसऱ्याने शोधायचं असतं, आणि हे बघ कोणी एका हाताने तलवार धरून राहतं का, मग एकाने तलवार बनावी लागते
आणि दुसऱ्याने ढाल हातात घ्यावी लागते। तेव्हा आता कलाला आईचं हे म्हणणं पडतं। ती लगेच आईच्या मिठीत येते आणि संगीताला म्हणते की आई अगं खरंच किती छान म्हणते तू, अगदी मनाला पटेल असं तू बोलते। परंतु आई हे सगळं आपल्याला तुम्हाला पटते, परंतु चांदेकरला मी कसं पटून देणार बरं? तो तर तिकडे घरी तराजू घेऊन बसलेला आहे। तर संगीता म्हणते की मग मी बोलू का त्यांच्याशी? तेव्हा आता कला म्हणते की नाही नको। आता त्यानंतर इकडे काजल ही रिक्षाला आवाज येत असते, रिक्षा थांबते आणि रिक्षामध्ये जेव्हा काजल बसते आणि तेवढ्यात मात्र आता सोहम आणि अनामिका त्या आईस्क्रीम पार्लर मध्ये आलेले असतात आणि जेव्हा ते बाईकच्या खाली उतरतात तर काजलचा आता रिक्षात बसताना त्यांच्याकडे लक्ष जातं। तेव्हा सोहम अनामिकेचं जे काही डोक्यातील हेल्मेट आहे तर तो आपल्या हाताने काढतो आणि तिचे केस असे मस्त व्यवस्थित करतो। तेव्हा आता काजल हे पाहते, लगेच रिक्षातून उतरते आणि आता काजलला खूप असं धक्का बसतो, किती दिवसातून मी सोहमला इतका हसलेला बघते, ही मुलगी त्या दिवशीचीच आहे का अनामिका? आणि खरंच माझ्या हातातून चूक झाली, मी फार उशीर केला, नाहीतर आज आम्ही दोघे एकत्र असतो। तेव्हा आता सोहम आणि अनामिका हे आईस्क्रीम खाण्यासाठी पार्लरला आत जातात। तेव्हा मात्र आता लगेच काजलला इतकं वाईट वाटतं, डोळ्यामध्ये पाणी येतं, ती तेथून जायला निघते। त्यानंतर आता इकडे कला ही आईला म्हणते की तू डब्यात सुद्धा सांगू मिरच्या देऊ शकते, म्हणजे तुझे जे काही डबेवाले कस्टमर आहे ते अगदी खुश होतील। संगीता म्हणते की हो ग, अगं कला हाच विचार माझ्या डोक्यात सुद्धा आला होता। आणि कला बाळा एक तुला बोलू का? तर कला म्हणते की बोल ना आई। तर संगीता म्हणते की हे बघ बाळा, अगं नवरा बायको मध्ये जी भांडण असतात तर ती भांडण कधी लुटूपुटूची असतात आणि कधी कधी ते भांडण इतकं कडाक्याचं सुद्धा होतं आणि जर आपल्याला त्याच्या मनापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपण मात्र त्याच्या आवडीनिवडीचं त्याला खायला करून घालायचं। त्यावर आता हे ऐकून कलाला इतका आनंद होतो। कला म्हणते की हो ना ग आई। कला लगेच खुश होऊन म्हणते की थालीपीठ। तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघ तू त्याची काळजी करू नको, हे सगळं काही मी आवरते आणि हे बघ तुला थालीपीठ बनवायचं आहे ना, ते पीठ डब्यामध्ये आहे। तेवढ्यात कला ही खुश होऊन आता लगेच ती थालीपीठ बनवायला किचन मध्ये जायला निघते, परंतु काजल मात्र आता खूप अशी ओक्साबोक्स मोठ्याने रडतच घरी येते। तेव्हा कला आता तिच्याकडे पाहते आणि म्हणते की गुंड्या अगं काय झालं? परंतु काजल मात्र काही न सांगता आतमध्ये निघून जाते। कला म्हणते की अगं काजल काय झालं गुंड्या, का रडतेस? तर संगीताला सुद्धा टेन्शन येते। संगीता म्हणते की काजू अगं काय झालं? अगं काय झालं काजू, तुला कोणी काही बोलले का? आणि कलाला म्हणते की जा बरं तू जाऊन बघ। तेव्हा आता कला म्हणते की आई मी तिच्याशी बोलते, तू नको टेन्शन घेऊ। म्हणून आता गुंड्या करत कला ही तिच्या रूम मध्ये जाते। तेव्हा आता काजल ही आपल्या रूम मध्ये येते आणि रडत बसलेली असते। तिला सारखं सोहम आणि अनामिका एकमेकांच्या जवळ दिसतात। कला ही आत येते, अगं गुंड्या ऐक ना, अगं नको रडू, अगं माझ्याशी बोल ना, माझ्याकडे बघ ना। म्हणून ती आता काजलला उठून बसवते। तर कला ही परत काजलला विचारते की बाळा काय झालं तुला, का गुंड्या तू रडतोस, माझ्याकडे बघ बरं। तेव्हा आता काजल म्हणते नाही अगं ताई मला खरंच काही झालेलं नाही। तेव्हा आता लगेच कला म्हणते की अगं वेडाबाई तू तर माझा गुंड्या आहे, इतर वेळी तर तू दुसऱ्यांना रडवतो आणि आज मात्र स्वतः कसं भोकाड पसरवतो। तेव्हा आता काजल मुद्दाम खोटं सांगते की पक्या आहे ना त्याच्यासोबत माझं थोडंसं भांडण झालं आणि जवळच्या मित्रासोबत जर असं भांडण झालं तर ते नाही सहन होत आणि तेच मात्र आपल्याला सहन झालं नाही आणि थोडंसं रडू आलं, बाकी काहीच नाही। तर कला म्हणते की मी बोलू का पक्याशी? तेव्हा लगेच काजल म्हणते की नाही ताई अगं तू नको बोलू। तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, जे काही आहे ना तुम्ही दोघ जण आपापसात बोलून ते सर्व मिटवा। अगं हे असं एवढ्या तेवढ्या कारणावरून स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो आणि जे काही बोलशील ना तू ते सगळं काही सॉर्ट करून टाक, एकदाच सगळं काही मिटून टाक आणि चल बरं उठ आता हातपाय तोंड धुवून घे आणि तू थालीपीठ खाणार का असं विचारते। तेव्हा आता काजल थोडीशी नाराजच असते पण तरी सुद्धा आपल्या ताईचा मान ठेवण्यासाठी हो असं म्हणते, कारण आतमधून काजल पूर्णपणे तुटून गेलेली असते। ती सुद्धा सोहमच्या प्रेमामध्ये वेडी असते, परंतु तिने सोहमला नकार दिल्यामुळे आता मात्र सोहम असा जे काही वागतो ते तिला नाही सहन होत। तेव्हा आता काजल उठते आणि बाहेर जात असते। तर संगीता या दोघींचं बोलणं ऐकते। काजल तिच्या जवळून जेव्हा जाते तेव्हा संगीताच्या मनात येतं, कारण संगीताने जे काही तिच्या मनात आहे पूर्णपणे ओळखलेलं असतं। संगीता मनात म्हणते की तू कलाला फसू शकते परंतु मला नाही फसू शकत, मला पूर्ण माहिती आहे की तू का रडतेस म्हणून। एकतर माझी कला तिकडे त्या संसारात अगदी त्यात आटापिटा करून तो संसार टिकवण्याचा प्रयत्न करते, म्हणून माझ्या दुसऱ्या मुलीला सुद्धा ते सहन करायला नको, तिच्यावर सुद्धा ती वेळ यायला नको। त्यानंतर आता इकडे अद्वैत हा त्याच्या कॅबिन मध्ये असतो तर सरोज तेथे येते। सरोज तर अगदी खुश होते, खुश होत ती अद्वैतला म्हणते की चला आता कोल्हापूरमधील सगळ्या ज्या काही ब्रँचेस आहे त्याचे अकाउंट आता चेक करून झाले। त्यावर आता अद्वैत म्हणतो की काय काय सांगतेस आई, आई खरंच तू एक सुपर वुमन आहे, इतका कमी वेळात तू सगळ्या ब्रँचचे अकाउंट चेक केले आणि ते काम कम्प्लीट सुद्धा केलं, त्यामुळे तुझ्यासारखं हे काम दुसरं कोणाला सुद्धा जमलं नसतं, म्हणून तो सुद्धा आता आपल्या आईचे खूप असं कौतुक करतो। त्यावर आता हे ऐकून सरोज म्हणते की अरे हा तर माझा गुण तुझ्यात सुद्धा आलेला आहे। तेव्हा आता सरोज त्याला विचारते की हे बघ आपल्यामध्ये जे काही बोलणं
बोलणं झालं होतं त्याबद्दल तू काही विचार केलास का? त्यावर आता अद्वैत लगेच आपलं काम बाजूला ठेवतो आणि सरोजला म्हणतो की आई, त्याच विषयावर मला तुझ्याशी बोलायचं आहे. इनफॅक्ट म्हणजे मी आपलं बोलणं झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचा एकदा सारासार विचार केला तेव्हा माझ्या कुठे लक्षात आलं की ही मुलगी आहे ना ती वागण्यात बोलण्यात प्रचंड बालिश आहे. कधी कुठे केव्हा कसं वागायचं हे तिला नाही जमत. तिला यामध्ये जरा सुद्धा सेन्स नाही. आणि थोडक्यात काय म्हणायचं की आमच्यामध्ये आता हा साम्यपणा कुठेही दिसत नाही. खूप असे डिफरन्स आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आई तू जे काही म्हणते ते म्हणणं मला पटतंय. तेव्हा आता हे ऐकून सरोज तर खूप खुश होते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ, तुझ्या डोक्यातील गुंता तर सुटलास. त्याचा मला इतका आनंद झाला की तो शब्दात मी नाही सांगू शकत. खरंच अद्वैत, आज मी खूप खुश आहे. अरे तू सुद्धा अगदी स्वतःच्या मनापासून हा सर्व विचार केला, अगदी उत्तम आहे. आणि पूर्वीसारखा तू स्वतःचा अगदी बॅलन्स पाहून विचार जर केला तर जे लोक तुझा फायदा घेतात ते फुकटचे फायदा घेणारे लोक सगळे लांब जातील आणि आपल्या दोघांमधील नातं हे पूर्वीसारखं अगदी छान होईल. त्यामुळे खरंच खूप असं बरं वाटतं तुझ्या ह्या निर्णयामुळे. तेव्हा आता सरोजला तर तेच हवं असतं की काही झालं तरी ह्या दोघांना मात्र वेगळं करायचं आणि अद्वैत मात्र आता ह्या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. हे बघून तिचा आनंद आता गगनात मावेनासा होतो. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी कला ही दारामध्ये पाण्याचा सडा शिंपडत असते आणि तेवढ्यात संगीता बाहेर येते आणि झाली का थालीपीठ, नाहीतर मी करते. तर आता कला म्हणते की आई अगं केव्हाची झालेली आहेत. तेव्हा आता हळदी कुंकाचा जो काही करंडा आहे तर संगीता कलाच्या हातात देते आणि हे बघ, वाळवणाला हे हळदी कुंकू वाहा आणि अंबाबाईला म्हणावं की यंदाची वाळवण ही चांगली होऊन दे. त्यावर आता सरोज इकडे डायरेक्ट शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचलेली असते आणि ती आता अद्वैतला अगदी तोंडावर विचारते की तुम्ही मला हे सांगितलं नाही की तुम्ही दोघ जण आता डिव्होर्स घेतात की नाही. तेव्हा आता अद्वैत विचारात पडतो. तो आईला काही उत्तर देत नाही. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही हळदी कुंकू वाहण्यासाठी तो करंडा आपल्या हातात घेते, परंतु कलाच्या हातातून तो करंडा खाली पडतो आणि त्यातील हळदी कुंकू खाली सांडून एक खूप मोठा असा अपशकुन घडतो. कारण इकडे तर सरोजने नात्याचा डिव्होर्स कधी घेता असं अद्वैतला विचारलेलं असतं. त्यामुळे इकडे मात्र कलाला तो संकेत मिळतो. संगीता आतमधून धावतच येते. कला अगं काय झालं असं विचारते. तेव्हा आता संगीताला कुंकू सांडले हे बघून खूप मोठा धक्का बसतो. आता तिला टेन्शन येते. तेव्हा संगीता कलाला विचारते की कला अगं हे कुंकू कसं सांडले. तेव्हा आता कला म्हणते की आई चुकून सांडले. तेव्हा आता कला लगेच अंबाबाईला हात जोडते की बापरे, हा इतका मोठा अपशकुन. आणि आई म्हणते तसं काही असं विपरीत तर नाही ना घडणार. त्यानंतर इकडे कला की टेन्शनमध्ये येते. तर इकडे रोहिणी आणि नैना या दोघींनी एक प्लॅन केलेला असतो. जो काही शॉर्ट सर्किट आहे तर त्यांनी ते पूर्णपणे करून ठेवलेलं असतं. तर नैना म्हणते की आपण शॉर्ट सर्किट केलं, परंतु बटन कोण ऑन करणार. तेव्हा आता रोहिणी म्हणते की ह्या शॉर्ट सर्किटमुळे जोपर्यंत कुणाला शॉक लागत नाही तोपर्यंत आरोप कलावर कसा जाईल. तेव्हा आता हे ऐकून मात्र नैना खूपच खुश होते आणि सरोज अद्वैत घरी येतात आणि आता रोहिणीने जो काही त्यांच्या रूममध्ये शॉर्ट सर्किट आता हे नैनाने करून ठेवलेला असतो. अद्वैत जेव्हा आत जातो आणि खरे असं जोरात ओरडतो. तेव्हा आता लगेच अद्वैत कलाला विचारतो की आपण गिझरचं बटन सकाळी किती वाजता ऑन करतो. सकाळपासून आतापर्यंत बटन ऑन आहे. आणि तेव्हा सरोज ते बटन बंद करायला जाते. तोच लगेच सरोजला तेथे शॉक बसतो. सरोज जोरात ओरडते की आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडते. तर अद्वैत जोरात आई असे ओरडतो. तर कला आणि अद्वैत दोघंही धावतात आणि सरोज मात्र आता बेशुद्ध पडलेली असते. सर्वांना एक प्रकारचे टेन्शन येते. तेव्हा मात्र आता जे काही झाले ते कलाने केले असे मुद्दाम रोहिणी आणि नैना दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता मात्र अद्वैत या रोहिणी, नैना आणि जी काही त्यांची कारस्थानं आहे आणि त्यात राहुल त्यांच्या सोबतीला आहे हे जेव्हा कळेल आता तेव्हा मात्र आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.